सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर तालुक्यातील लाखोपुरी येथील लक्षेश्वर संस्थानाला अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिली आहे। त्यांनी कावड यात्रा निमित्त मुख्य रस्त्याची पाहणी, घाट व मंदिरातील झालेल्या बांधकामांची पाहणी केली आहे। येणाऱ्या कावड यात्रे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्या जेणेकरून भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध होईल। मान्यवरांच्या वतीने सर्वप्रथम लक्षेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यात आलं। कावड उत्सव मंडळाचे अध्यक्ष, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे पुष्पगुच्छ व लक्षेश्वर भगवान यांची प्रतिमा देऊन स्वागत केले। तसेच आमदार हरीश पिंपळे यांचे स्वागत सरपंच राजप्रसाद कैथवास यांनी केले। तहसीलदार शिल्पा बोबडे यांचे स्वागत संस्थानाच्या वतीने तुळशीराम वर्णकार यांनी केले। यावेळी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता प्रकाश इंगळे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेश नवलकर, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूर्तिजापूर उप अभियंता अनिता भगत, सहाय्य अभियंता श्रेणी 2 निशिगंधा जवंजाळ, शाखा अभियंता जिल्हा परिषद अकोला प्रशांत लोखंडे, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, विस्तार अधिकारी विजय कीर्तने, मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव, सरपंच रामप्रसाद कैथवास, ग्राम महसूल अधिकारी वीरेंद्र वानखेडे, राहुल सोनकुसरे, मंडळ अधिकारी रवींद्र पुरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष नजाकत पटेल, पोलीस प्रशासन संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। संचालन व आभार अतुल नवघेरे यांनी मानले। श्री क्षेत्र लाखपुरी देवस्थान हे मला वाटतं की खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे। या देवस्थानामध्ये आपल्याला वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असतात आणि विशेषतः श्रावण महिन्यात इथे कावड पालखी उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। मागील काही वर्षांमध्ये इथं खूप मोठ्या सुविधा निर्माण करण्यात यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे। लाखपुरी घाटाचा विकास असेल, लाखपुरी मंदिर परिसराचा विकास असेल आणि आता जो मुख्य रस्त्याचा विषय एक भाविक आणि सन्माननीय आमदार महोदयांनी देखील उपस्थित केलेला आहे। तर त्या संदर्भात देखील प्रशासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा, अधिकाधिक चांगले रस्ते कशा प्रकारे देता येतील याचाच प्रयत्न करत आहेत। त्या दृष्टीने आज मी इथे व्हिजिट केलेली आहे आणि इथल्या ज्या पण समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन नेहमीच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत आहे आणि आपण या समस्या सोडून भाविकांना अधिक चांगल्या प्रकारे सुखद असा अनुभव कसा देता येईल आणि सुविधा निर्माण करून भविष्यात देखील या अडचणी दूर करता येतील यासाठी प्रयत्नशील आहोत। विदर्भातील प्रमुख कावड उत्सव हा मानला जातो। या दरम्यान कुठलीही घटना घडू नये याकरता जर बघितलं तर गेल्या काही वर्षांचा अनुभव आम्ही व्यक्त करतो। मध्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या घेतल्या जातात। काय याच्यावर आळा घालण्याकरता पाऊल चाललेलं आहे प्रशासनासोबत? मला वाटतं भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे। विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भाविक, महिला भाविक, त्याच्यामध्ये लहान मुलं देखील, वयोवृद्ध देखील समावेश होत असतात आणि भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची असल्याने आम्ही या ठिकाणी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त तर असेलच, रहदारीची योग्य ती व्यवस्था, घाटावरती देखील सुरक्षा पथकं तैनात करून त्याची देखील व्यवस्था करतोय आणि या कालावधीत कुठेही अवैध मद्य विक्री होऊ नये किंवा त्याचा दुरुपयोग करून महोत्सवाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून देखील प्रशासन असेल, पोलीस विभाग असेल आणि उत्पादन शुल्क विभाग असेल यांची पथकं देखील आम्ही तैनात करतो जेणेकरून या सर्व बाबींना आळा घालता येईल। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।